कासिमला चित्र काढायला खूप आवडत असे. टोकदार दगड आणि काळ्यांनी तो मऊ जमिनीवर चित्र काढत बसायचा. पेन्सिल विकत घ्यायला त्याच्याकडे पैसे नव्हते. एकदा त्याच्या मनात विचार आला, माझ्याकडे पेन्सिल असायला हवी होती, मग मला किती छान छान चित्र काढता आली असती. तेवढ्यात त्याला एक म्हातारा भेटला. त्याने कासिमला एक पेन्सिल दिली. या पेन्सिलीने काढलेली चित्र फक्त गरिबांनाच दे असे सांगून तो म्हातारा निघून गेला. कासिमला खूप आनंद झाला. त्यानं एक कोंबडीचं चित्र काढलं आणि काय आश्चर्य, एकदम त्या चित्राची खरोखरची कोंबडी झाली. मग त्याने एक मांजराचं चित्र काढलं. त्याचं पण खरंच मांजर झालं. अरे, ही तर जादूची पेन्सिल दिसते. मग कासिमने एका झेंडूच्या फुलाचं चित्र काढलं. तेही खरंच फूल झालं. मग त्याने वही, भोवरा, सदरा, फुलं अशी निरनिराळी चित्र काढली. ती सगळीच्या सगळी खरी झाली. गरिबांनी जे काही मागितलं त्या सगळ्याची कासिमने त्यांना चित्र काढून दिली. लवकरच ही बातमी राजापर्यंत पोहोचली. राजाने कासिमला बोलावलं आणि त्याला सोन्याच्या नाण्यांनी गच्च भरलेलं झाड काढून द्यायची आज्ञा केली. महाराज, आपल्याकडे तर पुष्कळ धनसंपत्ती आहे, मी फक्त गरिबांसाठी चित्र काढतो असं म्हणून कासिमने चित्र काढायला नकार दिला. राजाला त्याचा फार राग आला. त्याने नोकरांना आज्ञा केली की याला तुरुंगात नेऊन टाका. पण कासिम तुरुंगात स्वस्त थोडाच बसणार होता. तो तर हुशारच होता. त्याने आपली जादूची पेन्सिल घेतली आणि किल्लीचं चित्र काढलं. वा, आता ती किल्ली खरी झाली. त्यानं किल्लीने लगेच तुरुंगाचं कुलूप उघडलं आणि पळून गेला. तर मित्रांनो, मलेशियातील ही गोष्ट आपल्याला कशी वाटली? मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टचा हा एपिसोड जर आपल्याला आवडला असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.